नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी मॉर्निंग रुटीन जे मी काय काय करते ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि इथं बघा चाफ्याची फुलं किती छान प्रकारे आलेले आहे. आणि इथं देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर चहा वगैरे घेतला आम्ही दोघांनी. आणि परत कण्या भिजवण्यासाठी ठेवले. लुटून ते कण्या भिजता येतो पण लुटून वगैरे काढून घेतलं. आणि भाजीसाठी कांदा टोमॅटो इथं मी चिरण्यासाठी घेतलेलं. तोपर्यंत त्यातलं दक्ष एक टोमॅटो उचलला आणि खात बसलेले आहे. आणि असं बघत आहे. तोपर्यंत तिकडं मी कण्या वगैरे शिजवण्यासाठी ठेवले. कण्या शिजवून घेतले. त्यानंतर मी कुकरमध्ये आधीच अख्खा मसूर शिजवून घेतलेलं, ते पण तिकडं मी साईडला ठेवलेलं आहे. इथं संगट चपाती वगैरे बनवून घेतले. आणि इथं बघा अख्खा मसूर मी शिजवून घेतलेला आहे. आणि इथं कांदा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे बारीक. तसंच मी तुमच्यासोबत भाजी कशी बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करते. रेसिपी एकदम साधी सोपी सिंपल अशी बनवते मी. तर कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. आणि तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी मोहरी जिरं लसूणची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी लगेच कांदा पण घालून घेतलेला आहे. कांदा पण जरा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. आणि इकडं कांदा भाजता येतो पण इकडं आमच्या दक्ष इकडं आलेला आहे मम्मा करत. तो सगळं वस्तू इथं खाली फेकून देत आहे. त्यानंतर इकडं मी टोमॅटो पण भाजून घेतलेले आहे 2 मिनिटं तेलामध्ये. ते दोन्ही भाजून घेतल्यावर त्याच्यामध्ये मी 2 चमचे मिरची पावडर घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. आणि ते सगळे एकत्र करून घेणार आहे. मसाला सगळा मी असा एकत्र करून घेतलेला आहे. आणि 2 मिनिटं चमच्याने हलवून घेत आहे, कारण की मिरचीचं चटणीचं जरा एक गाठे ते पण सगळं फोडून घेत आहे. अशा प्रकारे बघा. आणि 2 मिनिटं कंटिन्यू हलवून घेतलेलं आहे. कलर तर मस्त सुटलेला आहे, मस्त वास पण सुटलेला आहे. त्यानंतर अख्खा मसूर जे मी शिजवून घेतलेलं ते पण त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि 2 मिनिटं मी कंटिन्यू चमच्यानं हलवून घेणार आहे, ते मसाला सगळीकडे एकत्र होण्यासाठी. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये गरम जरी पाणी घातलं तरी चालते. मी थंडच पाणी वापरलेलं आहे. आणि त्याला आता 2 मिनिटं हलवून झाल्यावर त्याच्यावरून मी थोडीशी कोथिंबीर पण घालून घेणार आहे. ते पण परत सगळं मिक्स करून घेणार आहे. आणि त्याला आता 2 मिनिटं मी शिजवण्यासाठी ठेवणार आहे. आणि अशा प्रकारे मी शिजवून घेतलेलं आहे. तोपर्यंत मी इकडं भाताची पण तयारीला लागलेली आहे. इकडं त्याच कुकरमध्ये भात पण घालून घेतला संगण तांदूळ स्वच्छ धुवून. आणि इकडं गॅस कट्टा किचन कट्टा वगैरे सगळं वॉश करून घेतले. गॅस पण पुसून घेतलं संगट. त्यानंतर भांडी पण आहे ती सगळी व्यवस्थित साफ करून घेतली, स्वच्छ धुवून घेतले. मशीनला कपडे वगैरे लावून घेतले. त्यांचा डबा भरून घेतला. ऑफिससाठी डबा त्यांचा तयार करून ठेवले. आणि बघू शकता असं माझं किचन क्लीन चकाचक झालेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही दोघांनी कण्या पिण्यासाठी घेतले. दक्षसाठी मी अख्खा मसूर काढून घेतले. बघा अशा प्रकारे माझं मॉर्निंग रुटीन आहे. तुम्हाला कसा वाटला ते